कालचं मोदीचं भाषण ऐकलं नाही का? भाषणाने होत नाही हो साहेब. भाषण होती तर टाकला सांगा ना आक्रमण करायला तिथं. आता करू शकत नाही काही, तुम्ही काहीच करू शकत नाही. तुम्ही पैसे खा सगळे निघते फक्त मंत्रीवरचे. औरंगाबाद मध्ये काय करायला लागले तुम्ही? जाणं एखादी बंदूक घेऊन तिथं द्या ना मग, बंदूकचं लायसन द्या ना मला, तुमच्या जमीन द्या मला. अरे लायसन. नमस्कार, आपण बघत आहोत रमेश पाटील आणि प्रतापराव जाधव यांच्यामधील आतंकवादी हमल्याच्या बद्दल माहिती झाली आणि कशा प्रकारे आपले रमेश पाटील प्रतापराव जाधव शिवसेना गटाचे यांना कसे बोलले तर ते बघा. धन्यवाद. मंत्री महोदय बोलतो ना जाधव साहेब? हा बोलतो. जाधव साहेब मी म्हणलं आता हमला झाला. कोण बोलतो आपण ते सांगा. मी पाटील बोलतो, रमेश पाटील. कुठून? संभाजीनगर. हा बोला. म्हणलं हमला झाला, मग आता हमला कधी करणार आपण पाकिस्तानवर? नाही होईल ना. आता तुम्ही कालचं मोदीचं भाषण ऐकलं नाही का? भाषणाने होत नाही हो साहेब. भाषण होती तर टाकला सांगा ना आक्रमण करायला तिथं. आता नाही तर एखादं सामान्य माणसं आम्हाला देऊन टाका म्हणा 8 दिवस देश हातामध्ये, फक्त मंत्रीपद. बरं त्यांना नेत्यांना पैसे सांभाळायचे तुम्ही करू शकत नाही काही, तुम्ही काहीच करू शकत नाही. तुम्ही पैसे खा सगळे निघते फक्त मंत्रीवरचे. असं का? बरं. हा हॅलो, आणखी दुसरं काय करणार तुम्ही? का बरं हमला करत नाही? करा ना मग. मंत्री तुम्ही सांगत ना निरोप द्या माझा अमित शहाला. बरं निरोप देतो तुमचा. बिलकुल द्या आणि हमला झाला पाहिजे. होईल. जरा हमला इतका सोपा विषय नाही. सगळा विचार करून सगळी तयारी करून हे करायला लागते. त्यांनी मारायचं, कुंकू पुसायचे. अरे ऐका ना, तुम्हाला जितका राग आहे तितकाच आम्हाला बी येतो. आम्ही बी कट्टर शिवसैनिक आहे बाळासाहेबांचे, समजलं का? शिवसैनिक मी देशभक्त. अरे देशभक्त मी देशभक्त. काय गल्लीतलं भांडण आहे का? कोणत्या गल्लीचं? अरे त्या पाकिस्तानजवळ बी अण्वस्त्र आहे. उद्या जर त्यानं भारतावर टाकलं तर पुन्हा इकडचे लोक मेले, लोक काय म्हणतील? अरे एक काम करा साहेब, त्यांना मारून टाका, आपण मरून जाऊ, संपून जाऊ. त्यांचा विषय आपला. पण औरंगाबाद मध्ये काय करायला लागले तुम्ही? जाणं एखादी बंदूक घेऊन तिथं. द्या ना मग, बंदूकचं लायसन द्या ना मला, तुमच्या जमीन द्या मला. अरे लायसन कशाला पाहिजे? अतिरेकी आहे का? लायसन करून आले का? मी अतिरेकी थोडी. मी तुम्ही सांगा ना. अतिरेकीच व्हायला लागेल. द्या ना मग, तुम्ही करा ना मग, तुमच्या हातात सत्ता आहे ना. होईल. हा ते तुम्ही मला कसं म्हणलं तुम्ही बंदूक घेऊन जाते. नमस्कार मंडळी, सदरील ऑडिओ क्लिपची पुष्टी महाराष्ट्र न्यूज करत नाही याची सर्व दर्शकांनी नोंद घ्यावी आणि ही कॉल रेकॉर्डिंग रमेश पाटील आणि प्रतापराव जाधव शिवसेना गटाचे केंद्रीय मंत्री असून त्यांच्यावर रमेश पाटील यांनी टीका केली आणि कशा प्रकारे धुतलं ते आपण बघितलंच असेल. तर आपल्या कमेंट बॉक्समध्ये आपलं ही मत नक्की नोंदवावं. लाईक, कमेंट, शेअर नक्की करावं. धन्यवाद.